नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन हायवे रोड असेल किंवा रेल्वेच्या कामात जात असेल अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण ज्यांची जमीन संपादित होते अशा शेतकऱ्यांसाठी, कारण एकतर त्यांची शेतामधील विहीर त्यामध्ये जात असते, शेतामधील झाडे जात असतात आणि त्या बदल्यात शासन त्यांना मोबदला देत असतं। आणि मित्रांनो, असंच एका रेल्वेच्या कामामध्ये एका शेतकऱ्याचं एक झाड गेलं आणि त्या झाडासाठी 1 कोटी रुपये रेल्वेनं हायकोर्टाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला दिलेले आहेत आणि त्याला त्यामध्ये 50 लाख रुपये उचलण्याची सुद्धा संमती दिली आहे। आता मित्रांनो, ते नेमकं झाड कोणतं होतं, नेमकं प्रकरण काय आहे आणि आणखी सुद्धा त्या झाडाची पूर्ण किंमत ही लावलेली नाही। आणखी ही त्याची जी काही किंमत आहे ती ठरवली जाईल आणि ती किंमत ठरवल्याच्या नंतर त्याला पुन्हा पूर्ण मोबदला दिला जाईल आणि तो जवळपास 5 कोटीच्या जवळपास जाऊ शकतो, अशी ही महत्वाची माहिती आहे मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल जर तुमची जमीन संपादित होत असेल तर त्याचा मोबदला कसा मिळतो। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, हे प्रकरण आहे यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी गावचे शेतकरी आहेत केशव शिंदे, आणि या केशव शिंदे शेतकऱ्याच्या शेतामधून ही रेल्वेची लाईन जाणार आहे आणि रेल्वे स्थानक सुद्धा त्यांच्याच शेतामध्ये होणार आहे। आणि या केशव शिंदे शेतकऱ्याला 5 मुलं सुद्धा आहेत आणि त्यांनी त्या झाडाचं प्रकरण हे हायकोर्टामध्ये टाकलं होतं। ते झाड सुद्धा आणखी त्यांच्या शेतामध्ये उभा आहे। त्या झाडासोबत त्यांच्या इतरही शेतामध्ये झाडं होते, आंबा असेल किंवा इतर विहीर असेल, या झाडांचा सुद्धा मोबदला त्यांना मिळणार आहे। त्यांची जी जमीन संपादित झालेली आहे त्या जमिनीचे पैसे त्यांना मिळालेले, मात्र झाडाचे पैसे राहिले। आणि झाडं म्हणजे निवळ आडवळी लावलेले खैराचं झाड, उंबराचं झाड आणि तसंच हे एक झाड आहे, ते त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की हे झाड आपल्याला एवढी रक्कम देणार आहे। केशव शिंदे या शेतकऱ्याला त्यांच्या शेतात जी विहीर होती त्या विहिरीचे 8 लाख रुपये मिळाले, मात्र काही झाडांचे पैसे त्यांचे आणखी मोबदला मिळालेला नव्हता। आणि या झाडांचा मोबदला मिळावा म्हणून 2014 पासून ते जिल्हाधिकारी असेल, सिंचन विभाग असेल, रेल्वे विभाग असेल यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, केशव शिंदे जे शेतकरी आहेत यांचा आज रोजी वय 94 वर्ष आहे, म्हणजे त्यांची मुलं सुद्धा 50-60 वर्ष वयाची आहेत। आणि ते जे झाड होतं ते झाड सुद्धा त्यांना माहित नव्हतं की ते एवढ्या मोठा मोबदला त्या शेतकऱ्याला देणार आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ते झाड होतं रक्तचंदनाचं। तुम्ही पुष्पा पिक्चर बघितला असेल, त्या पिक्चर मध्ये त्या रक्तचंदनाच्या झाडाला किती किंमत आहे, त्याची किती मागणी आहे। पुष्पा पिक्चर 1 आणि पुष्पा पिक्चर 2 हे त्या फक्त झाडावरच चाललेत, कारण त्या पिक्चरनं भरपूर असा पैसा कमावला आणि हे झाड त्या शेतकऱ्याला माहीत सुद्धा नव्हतं। मात्र जी यवतमाळ ते नांदेड रेल्वे लाईन चालली होती आणि त्या लाईन मध्ये या शेतकऱ्याची जमीन गेली आणि ही जमीन संपादित पाहणी करण्यासाठी आंध्र प्रदेश मधले शेतकरी ती जमीन बघण्यासाठी, ते झाडं मोजमाप करण्यासाठी आले आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं की हे रक्तचंदनाचं झाड आहे। त्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर सुद्धा त्या शेतकऱ्याचं म्हणजे विश्वास बसला नाही, हे खरंच रक्तचंदनाचं झाड आहे का। मात्र युट्यूब असं साधन आहे की मग या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी रक्तचंदनाचं झाड कसं असतं हे व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं, इतरही शेतकऱ्यांसोबत चौकशी केली आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की हे रक्तचंदनाचं झाड आहे आणि याला खूप मागणी असते आणि याचे आपल्याला पैसे भरपूर मिळणार आहेत। मग इतर झाडं गेली तरी चालतील, मात्र हे झाड राहिले पाहिजे। आणि आज रोजी सुद्धा ते झाड त्यांच्या शेतामध्ये उभा आहे, कारण त्याचा मोबदलाच मिळाला नाही आणि रेल्वेचं काम चालू आहे। मात्र हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे ते झाड सुद्धा तोडण्यात आलेलं नाही। मग त्या शेतकऱ्याने आंध्र प्रदेश मधून त्या झाडाचे रेट सुद्धा काढले आणि एका इंजिनियर कडून सुद्धा त्या झाडाची किती किंमत येऊ शकते याची सुद्धा किंमत ठरवली आणि ती 4,94,00,000 रुपये एवढी किंमत त्या इंजिनियरनं त्यांना काढून दिली। मग शेतकरी मित्रांनो, त्यांनी धाव घेतली हायकोर्टाकडे आणि हायकोर्टाकडे मागणी केली की आम्हाला या झाडाची किंमत देण्यात यावी। मग रेल्वे विभागाने सुद्धा त्यावर त्या झाडाची किंमत ठरवण्याचं ठरवलं
आणि मग हायकोर्टानं आदेश दिले की त्यांना 1 कोटी रुपये आता देण्यात आलेले आहेत हायकोर्टाच्या माध्यमातून. त्यामधील 50 लाख रुपये रक्कम उचलण्याची सुद्धा संमती त्या शेतकऱ्याला दिलेली आहे. आणि त्या झाडाची किंमत ठरवल्याच्या नंतर आता ती जी काही किंमत ठरेल त्यानुसार त्या शेतकऱ्याला ही किंमत मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे केशव शिंदे हे बांधकाम विभागातील एक कर्मचारी आहेत. ते रिटायर झालेले आहेत. रिटायर झाल्याच्या नंतर जे काही रिटायरमेंटची त्यांची पेन्शन मिळालेली होती त्यांनी या झाडाची किंमत मिळण्यासाठी ती या कोर्ट कचेरी या भानगडीत खर्च केलेली आहे. कारण या झाडाची किंमतच त्या शेतकऱ्याला एवढी मिळणार आहे. म्हणून महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की आपणही आपल्या शेतातील जी काही झाडं असतील, विहीर असेल, फळबाग असेल, त्याचा मोबदला आपल्याला पूर्णपणे मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण त्या पद्धतीने पाठपुरावा केला पाहिजे. कारण झाडाची कोणत्या कशी किंमत मिळू शकते हे आता त्या केशव शिंदे या शेतकऱ्याच्या माध्यमातून तुमच्याही लक्षात आलं असेल. मित्रांनो, अशी ही महत्वाची माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि तुम्ही जर समृद्धी महामार्गातील शेतकरी असाल किंवा नांदेड जालना मधील शेतकरी असाल किंवा आता भविष्यात शक्तीपीठ मार्ग जो शासनाने ठरवलेला आहे आणि तो होणारच आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहेत, त्यामुळे त्या भागातील असताल तर तुम्ही तुमच्या झाडाची किंमत कशी तुम्हाला जास्त मिळेल यासाठी प्रयत्न गरजेचा आहे. आणि तुम्हाला माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा. आणि तुम्ही त्या भागातील असताल तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.